तर आम्हाला सलग 10 दिवस शूट करायचं होतं पाऊस आणि त्याच्यामध्ये तो आजारी पडला आणि मग बऱ्याच आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊन आलो. शूटिंग काही थांबवणं शक्य नव्हतं. बरोबर. तो शेवटचा आमचा क्लायमॅक्स चालू होता. तो प्रचंड आजारी पडला म्हणजे त्याला उभंही राहता येत आणि त्याला मी प्रत्येक टेक झाला किंवा डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे ते प्रत्येक वेळेस त्याला मी ते औषध पाजायचो आणि टेक घ्यायचो आणि तो एकदम असा थंडीमुळे थरथर उडायचा. मग आम्ही एक टेक झाला की त्याला औषध पाजायचो आणि पाठीमागे जनरेटरच्या इथे घेऊन जायचो त्याला ती ऊब लागावी म्हणून. जे आमच्या शेड्यूलच्या सकाळ झाली 4 वाजल्या होत्या आणि तो कंटिन्यू भिजत होता. शेवटचे 3 दिवस कंटिन्यू भिजत होता आणि त्याच्याकडनं होणं शक्य नव्हतं आणि मला बाप म्हणून प्रचंड म्हणजे त्रास होता. पण आत्ता अशी परिस्थिती आज जर शूटिंग थांबवलं आम्ही त्याच्यापुढे जिप्सी कधी होणारच नव्हतं. काय करायचं आणि मग मी कबीरला साईडला घेतलं आणि त्याला सांगितलं, बघ म्हणलं कबीर, आता आपलं राहिले 1-2 तास फक्त शूट राहिले आणि हे 2 तास केलं तर आपलं पिक्चर पूर्ण होणार आहे. पण आत्ता जर नाही झालं तर आपण ह्याच्या पुढं कधीही जिप्सी पूर्ण करू शकणार नाही. कारण म्हणलं तुझ्या बाबाकडचे सगळे पैसे संपले, आपण सगळं कर्ज घेतलं आणि कर्ज घेऊन केलं, कर्ज सुद्धा संपलं आणि हे पुढं होणारच नाही. मग कसं करायचं ठरवतं. तो इतका रडला, मला मिठी मारली, 10-15 मिनिट थांबला आणि म्हणला करूयात बाबा. अरे वा. आणि तो उभा राहिला आणि आम्ही त्या पावसामध्ये शूटिंग सकाळपर्यंत कंप्लीट केलं आणि अशा पद्धतीनं फिल्म कंप्लीट झाली.